मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। नेवासा शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता अभियानाचे नगरपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ढिम्म कारभारामुळे 10 दिवसांमधनं एकदाच कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी येते। घराघरामध्ये कचरा साचलाय, गल्लोगल्ली कचरा दिसतोय, यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय। त्यामुळे भाजपचे नेते निरंजन डहाळे आणि मंडलाध्यक्ष मनोज पारखे यांच्या नेतृत्वामध्ये नागरिकांनी हातगाडीवरती शहरामधील कचरा गोळा करून नगरपंचायत कार्यालयाच्या समोर टाकून नगरपंचायत प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आंदोलन केलंय। आंदोलक नगरपंचायत कार्यालय या ठिकाणी आले असता 11 वाजेनंतरही अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते। त्यामुळे आंदोलकांनी निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे। नेवासा शहरात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी नेवासा नगरपंचायतचे अपयश झाकण्यासाठी अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरांना नगरसेवक आणि नागरिक वैतागले आहेत। शहरामधील एकूण 17 प्रभाग करता घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी नेवासा नगरपंचायतकडे 11 वाहनांपैकी फक्त 3च घंटागाडी सुरू आहे आणि अपुऱ्या गाड्या आणि मनुष्यबळामुळे शहरामधील ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय। विरोधी, क्रांतिकारी आणि आम आदमी पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी आंदोलनास पाठिंबा दिलाय। आंदोलनामध्ये रोहित पवार तसेच विलास बोरुडे, राजेंद्र मुथा, शिवा लष्करे, रामदास लष्करे, श्रीराम लष्करे, राहुल लहिरे तसेच अभिषेक शेजूळ, रोहित लष्करे, दीपक चिंतामणी, आवेश शेख, श्रीराम लष्करे, लखन कुंडारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। मी पक्षाचा जरी पदाधिकारी असलो तरी राजकारण करीत असताना आमचं राजकारण हे नेवासा शहराच्या विकासासाठी आणि हितासाठी आहे। त्यामुळं नेवासा शहरातील नागरिकांना ज्या ज्या समस्या भेडसावतात त्या सोडवण्यासाठी प्रशासकीय मार्गाने म्हणा किंवा संविधानिक मार्गाने म्हणा किंवा आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य नेवासकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत। आणि गेल्या 10-15 दिवसापासून नेवासा शहरामध्ये कचऱ्याची समस्या प्रत्येक प्रभागामध्ये मोठी जटिल समस्या निर्माण झालेली आहे। त्यामुळं सत्ताधारी असो किंवा कुठलाही पक्ष असो, समस्या नेवासकरांना येते ती सोडवण्यासाठी, त्यांचा आवाज उठवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहेत। आम्ही कटिबद्ध आहोत। भविष्यात देखील नेवासकरांना कुठलीही अडचण आली तर आम्ही कुठलाही विचार न करता रस्त्यावर उतरू आणि नेवासकरांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करू। आम्ही आंदोलन करत असतानाच घोषणा देखील आपण बघितल्या असतील की आम्ही नगरपंचायत प्रशासन आणि अधिकारी यांचा जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे। कारण की आम्हाला असं माहिती पण होतं की यांना आंदोलनाचीच भाषा कळती, परंतु तुम्ही त्यांचा मुजोरपणा आत्ताही बघा। इथं आम्ही त्यांच्या दालनामध्ये कचरा आणून टाकलेला आहे आणि आता 11:15 वाजलेले आहेत, तरी देखील नगरपंचायतचा एकही कर्मचारी, एकही अधिकारी वरती त्यांच्या ऑफिसमध्ये नाही। यावरूनच सर्वसामान्य नेवासकरांनी समजून घ्यावं की हे अधिकारी किती मुजोर झालेले आहेत। मग अशा आमच्या आंदोलनाकडे ते पाठ फिरवणारच। आज नगरपंचायतचं निवडणूक होऊन नवीन बॉडी अस्तित्वात होऊन 5 महिने झाले। समस्या कचऱ्याची आहे, पाण्याची आहे, पण या मुख्य जो कचऱ्याची जी समस्या आहे का
8 दिवस झाले, 10 दिवस झाले, काही काही ठिकाणी 12 दिवस झाले या ठिकाणी स्वच्छतेच्या गाड्या येत नाही, स्वच्छता रस्त्यावर झाडझूड केली जात नाही किंवा तो कचरा उचलला जात नाही. मान्य आहे, नानांनी जसं आता भाषणात म्हणलं का संख्या कमी आहे, कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, 4-5च कर्मचारी आहेत. ह्या गोष्टी सगळ्या आम्ही 4-5 महिन्यापासून ऍडजस्ट करत आलेलो आहे. सर्व कर्मचाऱ्यांसोबत आम्ही आहोत. कर्मचाऱ्यांना जाणून बुजून कुठल्याही प्रकारचा त्रास देण्याचा आमचा हेतू त्या ठिकाणी नाही, अधिकाऱ्यांनाही कुठला त्रास देण्याचा हेतू त्या ठिकाणी नाही. पण जर या गोष्टी हाताबाहेर जात असतील, आमच्या मानसिकतेच्या पलीकडे जात असतील, तर या गोष्टी करल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आज 10 दिवस झाले वैयक्तिक माझ्या घरासमोर प्रचंड कचरा साचलेला आहे. मी राहतो ती मुख्य बाजारपेठ आहे, मोहिनीराज मंदिराचा रस्ता आहे, जागोजागी कचऱ्याचे ढीग झालेले आहे. घरात 2-2, 3-3 गोण्या कचरा साचलेला होता. वारंवार अधिकाऱ्यांना फोन करून, कर्मचाऱ्यांना फोन करून सुद्धा, पहिले तर फोन उचलायचे, आता त्यांनी 4-5 दिवसापासून फोन उचलणं सुद्धा बंद केलं होतं. नागरिक आम्हाला फोन करतात, 3-3 दिवस सलग फोन करतात का गाडी कधी येणार आहे. जर आम्हीच जर निरुत्तरित झालो तर आम्ही करायचं काय, हा महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. म्हणून आज या ठिकाणी आंदोलन आम्हाला करणं गरजेचं होतं. कारण अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर वचक असणं, त्यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्यावर वचक असणं गरजेचं आहे. 5 महिने झाले, आज सातत्याने पूर्ण गाव या कचऱ्याच्या समस्याशी लढत आहे. आम्ही पूर्ण 17च्या 17 नगरसेवक या कर्मचाऱ्यांना, आमचे वाद बाजूला ठेवून कर्मचाऱ्यांना सहकार्य करते. पण कुठेतरी अतिरेक आज या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडनं अधिकाऱ्यांकडनं झाला. त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलणं गरजेचं होतं. नेवासकरांसाठी हे पाऊल उचलणं गरजेचं होतं. का इथून पुढे कर्मचाऱ्यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे का कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. कारण आज रोज नेवासकरांना आम्ही उत्तर देतो. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. मी सत्ताधारी पक्षात बाकी सगळे नगरसेवक सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, हे अधिकारी इतके मुजोर झालेत तर मग हे नगरसेवक नगराध्यक्ष काय करू राहिले. जर कोणते अधिकारी शासकीय आस्थापनेच्या ठिकाणी आज किती अधिकारी आपल्या नेवाशात राहायला येत, अधिकारी 12-12 वाजेपर्यंत त्यांच्या टेबलवर नाही आहेत. सर्वसामान्य जनतेची कुठलेही काम खोटं बोलतात. या सार्वजनिक मोटारीचा मागचा पाईप निघलेला आहे. भारत चव्हाण साहेबांना 15 दिवसापूर्वी फोन केला, त्यांनी पाईप जोडलेला आहे. दुसऱ्या दिवशी जाऊन चेक केलं तर पाईप जोडलेला नव्हता. परत फोन केला, नाही मी बघतो, मी करतो. 4 दिवसापासून ते फोन निवडून राहिले. मग हे जे जनतेने जे 17 नगरसेवक निवडून दिले, तर असं माझं वैयक्तिक मत आहे का 17 जणांची जबाबदारी का ह्या अधिकाऱ्यांवर वचक निर्माण करायची, यांच्यावर जरब बसवायची. तर हे अधिकारी यांचा मुजोरीपणा हा कमी झाला पाहिजे कुठंतरी. आज आपला नेवासा कुणीच वाली नसल्यासारखं आहे. सीओ नाही आपल्या गावाला, सीओ 1 दिवस येतात, 8 दिवस येत नाही. जे बाकीचे अधिकारी बाहेरून आलेले अधिकारी आपल्या गावात येऊन आपल्या बोकांडी बसलेले आहेत आणि आपल्याला ते कोणत्याच प्रकारे उत्तर द्यायला तयार नाही, आपल्याला काही समजायला तयार नाही. आज हे आंदोलन आहे तिथं एकही शासकीय अधिकारी नाही. आपण कोणाकडे आलो हे निवेदन घेऊन, कोणाला द्यायचं, आता हा कचरा देणार कोणाला, तिथं एकही शासकीय अधिकारी नाही. मग हे सगळ्या नगरसेवकांचं, एक सामान्य नागरिक म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की 17 नगरसेवकांचं कर्तव्य आहे तर तुम्ही या अधिकाऱ्यांवर तुम्हाला जसा बसवता येईल तसा जरब बसवा. या अधिकाऱ्यांकडून हे सगळे कामं करून घ्या. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी तुम्हाला सर्व 17 जणांना विनंती आहे. आपण जर या ठिकाणी वास्तव्यास असला तर नेवासा शहरातील नागरिकांच्या ज्या समस्या आहे, पाण्याच्या असेल, स्वच्छतेच्या असेल, या आपल्या लक्षात येईल. परंतु वारंवार अधिकाऱ्यांना सांगून त्या गोष्टी त्यांनी समजून न घेता त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याचं कारण असं आहे की नगराध्यक्ष साहेब जे आहेत ते लोकनियुक्त जनतेतून निवडून आले, बहुमतामध्ये क्रांतिकारी आणि आम आदमीच्या पार्टीचे नगरसेवक आलेले आहेत. या मुख्याधिकाऱ्यांनी आणि त्या अधिकाऱ्यांनी यांच्यात कायम मनोमिलाप कधीच होऊन दिला नाही. त्यांच्यातले आपापसातले वाद वाढतील या दृष्टीनंच काम केलेलं आहे. आणि ते वाद इतक्या थराला जाऊन दिले की आमच्या काही नगरसेवकांवर, आमच्यावर काही गुन्हेसुद्धा त्याच्यावर दाखल झालेले आहेत. मग सामान्य जनतेने जर आवाज उठवला तर गुन्हे दाखल होतात. म्हणून जनतासुद्धा आता रस्त्यावर किंवा कोणत्याही आंदोलनाची भूमिका घेत नाही. प्रथमतः मी निरंजन भाऊ डाळे, मनोज भाऊ पारखे यांचं खरंच मनापासून आभार मानतो. कारण हे आंदोलन आम्ही जर केलं असतं, आमच्या वतीनं केलं असतं तर याच्यात कुठेतरी राजकारण आहे हा मुद्दा कायम जनतेला सांगितला जातो. परंतु आता आपण भाजप पक्षाचे पदाधिकारी आहात, आपल्या ताईसुद्धा नगरसेविका आहेत. मनोज भाऊ तुम्ही भाजपाचे शहराध्यक्ष आहात, तुम्ही हे काम हाती घेतलं, आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, ही गावाच्या प्रती असलेली एक तळमळ आहे. शंकर नाबदे, C24 तास, निवासा.